ज्या रामभाऊदादांनी शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढवली, ज्या रामभाऊदादांच्या दारामध्ये राजेश क्षीरसागर मला शहर प्रमुख करा म्हणून विनंती करायला जायची, यांना मी वारंवार सांगत होतो की राजेश क्षीरसागर तुमचा माझ्या विरोधात फक्त बोलण्यासाठी वापर, त्यांना ते पटत नव्हतं. राजेश क्षीरसागर हे रामभाऊदादांच्या घरात जाऊन त्यांच्या पायाजवळ बसलेले असायचे की मला काय वाटतं ते करा, पण शहर प्रमुख करा. आणि आज रामभाऊदादा हयात नसताना राजेश क्षीरसागरनी त्यांच्याच पक्षातील जिल्हा प्रमुखाच्या मुलाचं तिकीट कापलं. अक्षरशः हा व्यक्ती केसानं गाळा कापतोय त्यांनी सिद्ध करून दाखवलं. ज्या व्यक्तीला त्यांना तिकीट दिलं तो इंगोले परिवारातला, सन 2008 साली खून करून फरारी झालेले आरोपींना जरी तिकीट देणार असतील, यांना मी वारंवार सांगत होतो की राजेश क्षीरसागर तुमचा माझ्या विरोधात फक्त बोलण्यासाठी वापर, त्यांना ते पटत नव्हतं. ज्या रामभाऊदादांनी शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढवली, राजेश क्षीरसागर हे रामभाऊदादांच्या घरात जाऊन त्यांच्या पायाजवळ बसलेले असायचे की मला काय वाटतं ते करा, पण शहर प्रमुख करा. रामभाऊदादांच्या पत्रावर राजेश क्षीरसागर शहर प्रमुख झाले. आणि आज रामभाऊदादा हयात नसताना राजेश क्षीरसागरनी त्यांच्याच पक्षातील जिल्हा प्रमुखाच्या मुलाचं तिकीट कापलं. अक्षरशः हा व्यक्ती केसानं गाळा कापतोय त्यांनी सिद्ध करून दाखवलं. मुद्दा नंबर 2, ज्या व्यक्तीला त्यांना तिकीट दिलं तो इंगोले परिवारातला, सन 2008 साली खून करून फरारी झालेले आरोपींना जरी तिकीट देणार असतील, मी जबाबदारीनं न्यूज चॅनलच्या बरोबर बोलतो. सत्ता शिवसेना भाजपची आहे, त्यांची गद्दार सेना आणि भाजप. देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्यांच्या फायली, ईडी, अमुक तमुक कोण ते गुन्हेगार असतील यांना धमकावून तुम्ही तुमचे पक्ष बळकट केले आणि राज्यात सत्ता स्थापन केली. ओपन चॅलेंजमध्ये मी बोलतो, ओपन चॅलेंज. सन 2008 मध्ये जो आरोपी होता त्यालाच राजेश क्षीरसागरनी तिकीट दिलेलं आहे. आणि अशी गुन्हेगार प्रवृत्तीची खुनी अशा लोकांना जर क्षीरसागर प्राधान्य देणार असतील तर यांच्या पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा पूर्णपणे बदललेला आहे. माझ्या या वक्तव्यावर त्यांचं ऑब्जेक्शन कदाचित असेल तर त्यांनी माझ्या या वक्तव्याची चौकशी लावावी. 2008 सालचं जगतापचं खून प्रकरणाने पुन्हा ओपन करावं, हा यांचा कॅन्डिडेट यामध्ये आत गेलेला दिसतो. याची चौकशी लावावी. 2008 सालचं जगतापचं खून प्रकरणाने पुन्हा ओपन करावं, हा यांचा कॅन्डिडेट यामध्ये आत गेलेला दिसतो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.